आमच्या आई मामाचं घर. बघा आम्ही एडमंडला आलो आमच्या आईकडे, आमच्या माहेरात. ही आमची मावशी आहे. ही आमची मावशी आहे. आणि दुसरी मावशी दाखव. हे बघ, हाय करा दोघी. एक व्हिडिओ काढते बघ गाईस. व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त समोरचा व्ह्यू बघत राहा. व्ह्यू असा असा असा. हे नशीब कोणी लिंबूवर पाय नाही टाकला. अरे पियाला बसतात तेव्हा चिकन सोबत असतात. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, आज आम्ही आलो आहेत माझ्या मामाच्या गावी, म्हणजे सफायामध्ये आहे. आणि हे सगळे माझे भावंड आहेत, ते आता आपल्या ब्लॉगमध्ये असणार आहेत. तर ही सानिका आहे आणि हा स्वयं आहे आणि हा युगांत आहे. दो युगांत 2 बार. हे आमच्या मामाच्या घराची पाठीमागची बाजू आहे आणि इथे समोर अशी सगळी झाडं वगैरे आहे, विहीर आहे. तर इथे पुढे तलाव आहे, पण जर आता पाणी सुकलेलं आहे त्या तलावाचं. तर आता मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो. फ्रंट साईडमध्ये मावशी वगैरे बसलेले आहेत, त्यांची काय मजा चालू आहे. तिथे आल्यावरती त्या भरपूर खुश असतात, तर त्यांना आता मी तुम्हाला दाखवतो. आमचा मामू आहे, मामा. हॅलो हॅलो हाय हॅलो. आणि हे मामाचं मस्त असं छोटंसं घर. आम्ही दरवर्षी येऊन इकडे वर्षातून एकदा मजा करतो. अजून आपली मेन मंडई येणार आहे, काय आली नाही अजून. हाय गाईज, हे आमच्या गावाचे कुत्रे. आणि तुम्हाला एक आता मंडळ दाखवते, जे म्हणजे खूप जास्त गॉसिप करतात. आणि जेव्हा आता कॅमेरा चालू होईल तेव्हा एकदम सगळे चूप होतील, बरोबर. ही बघा, आम्ही एडमंडला आलो आमच्या आईकडे, आमच्या माहेरात. ही आमची मावशी आहे. ही आमची मावशी आहे. आणि दुसरी मावशी दाखव. हे बघ, हाय करा दोघींनी. हाय करा काका, हाय करा पप्पा, हाय करा कॅमेराला. तुम्ही आता तुम्हाला आता हां व्लॉगमध्ये म्हणजे कॅमिओ भेटणार आहे. हे आहेत आमच्या फॅमिलीतले बुजुर्ग लोक. ते आपण गेलेलो बुजुर्ग लोक. आणि हे आमच्या आई मामाचं घर. तर मंडळी, आता आमचा प्लॅन झाला इकडे जवळपास असलेल्या एका एकदम युनिक लोकेशन वरती जायचा. तर आता आम्ही सगळे भावंड निघालेले आहेत. तर आता इथे पुढे 2 रोड आहेत, एक आशापुरी देवस्थान आणि शंकराचं मंदिर. तर कुठलं जायचं गाईस? कुठे जायचं? आशापुरी. चल आशापुरीला जाऊया. तर हा आता आम्ही चाललो आहेत आशापुरीच्या रोडला. एक व्हिडिओ काढते बघ गाईस. व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त समोरचा व्ह्यू बघत राहा. आता आम्ही आलेलो आहे आशापुरी देवस्थानला. पालघरमध्ये राहतात, त्यांना सर्वांनाच माहीत असेल. खूप सुंदर असं आणि एक आयलँड सारखं लोकेशन आहे. आणि इकडून जो सनसेट दिसतो ना, तो खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. आणि आता सध्या सनसेट झालं आहे आणि हे आमची माकडं बघा कशी चालतात. इथे खूप सारे प्री वेडिंग शूट्स वगैरे होतात आणि भरपूर व्हायचे अगोदर, म्हणून आता सध्या बंद केलं आहे. हे या डोंगराच्या आतमध्ये गुफा आहे आणि त्याच्यामध्ये आशापुरी देवीचं मंदिर आहे. आणि इथे आता आम्ही असंच चिल करायला आलेलो आहे. फोटोज वगैरे क्लिक करू इंस्टाग्रामसाठी वगैरे. खूप पीसफुल एरिया, खूप पीसफुल आहे. आणि या आशापुरी देवीच्या डोंगराच्या बाजूला त्या साईडला एक शंकराचं मंदिर सुद्धा आहे. तिथे जेटी आहे. तो पण लोकेशन एकदम भारी सुंदर आहे. खूप पीसफुल असे दोन्ही पण स्पॉट आहेत.
हे आरामात या. काय बोलतोस? तुला आता मेडल देतो, घरी आहेत ना ते घेऊन ये. फायनली आले. तर आता भरपूर काळोख झालो आहे म्हणून आम्ही आता निघालोय परत. ट्रेक करत आम्हाला पुढे पुढे जायला लागते. उठाले हे असं बोलला तू. एवढे पाय हे कशाला करते हवेत? ए सानिका, तू असं नाही बोलली. ये भगवान मेरे को उठाले, अरे क्या आशा बोल रहा हूं माताजी, मेरे को उठाले. मेरे को उठा ले. थांब एक मिनिट रे बाई. चल चल. ए नशीब कोणी लिंबूवर पाय नाही टाकला. अरे पियाला बसतात तेव्हा सोबत असतात. अरे नाही लिंबू होता खरंच. ते चिकन विकन घेऊन येतात ना पियाला बसतात तेव्हा त्यांना समजलं, याच्यासाठी असतो तो लिंबू. त्यांच्या वासावरच तर काहीच आता आम्ही इथून निघतोय. अरे लाईट आपण आलेला नाही चालू. बापरे काय टाइम सोलारची आहे ती सेन्सरवाली म्हणून भेटली. असं आहे. अरे तो मीम आहे ना. क्या? विसरले गाडी गाडी फटाफट. तर म्हणजे आता आम्ही निघतोय घरी जायला. तर बघू आता. अरे कुठलं सोलारचं काय पण बोलतो यार. एकदाच असते एकदाच असते बोलतो. नाही परत थोडं लांब जाऊन यायला लागेल. परत थोडं लांब जाऊन यायला लागेल. आणि आमची मामी आहे आणि मामी साफ करते आणि मामी पापलेट साफ करते आहे. ते कोलबी मी नाही खात. कोलबी पापलेट आहे ना, पापलेट आहे ना पापलेट लागेल. आम्हाला पापलेट. यस.